त्या क्षेत्रात ऊस होता 2 एकर. तर त्या 2 एकर ऊसाचा भावकीतल्या लोकांनी रस्ता अडवून त्याची पूर्णपणे नुकसान केलेली. यांचे जे फोटो आहे का धनंजय मुंडेसोबत फोटो आहे, चाकणकर बरोबर फोटो आहे, परत दीपक केसर बरोबर फोटो आहे, शिंदे साहेबांसोबत फोटो आहे, अजून भरपूर लोकांसोबत फोटो हाके. यांच्या त्या बंधू खरात बरोबर संबंध हे पूर्वीपासून आहे. हे तिथं जात होते ते इथं येत होता. यांच्याकडे ते घरगुती संबंध हे पंचक्रोशीत माहिती आहे. हे तिथंच राहायचे. मी नारायण रामकृष्ण आबाळे, मडी खुर्द तालुका कोपराव, जिल्हा अहिल्यानगर. माझा गट नंबर 115मध्ये क्षेत्र असून त्या क्षेत्रात ऊस होता 2 एकर. तर त्या 2 एकर ऊसाचा भावकीतल्या लोकांनी रस्ता अडवून त्याची पूर्णपणे नुकसान केलेली. आणि हे जे लोक आहे कॅप्टन खरातचे मावस भाऊ वगैरे असे काहीतरी संबंध आहे, त्याचा वापर करून ते नेहमी असं त्रासच देत आले. आणि लिगल प्रोसेसनुसार मी न्याय मिळाला मला, पण त्या न्याय मिळाल्यानंतरही त्यांनी तिथं काही ना काही कुरापती करतच राहतात, किंवा ते न्याय मिळाल्यानंतर त्या गोष्टी ते काही मानतच नाही कायद्याला, असं पण आहे. मग ह्या जो घटनाक्रम जर पाहिला तर गेले 6-7 वर्षापर्यंत मध्ये अनेकदा नुकसानी झाल्या. कांदे व शेतात सोडून गेले. पहिल्यांदा 2 वेळेस कारखान्याने पत्र दिलेले मला, ते ऊसाचे नुकसान झाले, म्हणजे ऊस तोडी करण्यासाठी जी पत्र दिलेले. आता यावेळेस पत्र दिलं होतं, पण यांनी जाऊनच दिलं नाही. ऊस अडवलेलाच आहे त्यांनी. आज 2 एकर ऊसाची कमीत कमी 3 लाख रुपयाची नुकसान झालेली. आणि उदरनिर्वाहाचं साधन म्हटलं तर शेती, आणि शेतीचंच पूर्ण लॉसेस झालेलं आहे आमचा. हे तर 2 वर्षापासून उभाच आहे. मग अशा भरपूर नुकसानी झालेलं आहे. त्याचा चौकशी होऊन मला आहे ना, हे क्षेत्र म्हणजे नुकसानी होऊन मला त्याचं नुकसान भरपाई पण मिळायला पाहिजे आणि न्याय पण मिळायला पाहिजे. हे लोक कोण आहे आणि कोणाच्या संपर्कात होते, किती वर्ष? हे लोक भावकीतले म्हटलं तर हे पूर्ववाटेचा रस्ता होता आणि हे भावकीतले होते. पण यांचे संबंध ते कॅप्टन खरात किंवा मोठे, आणि खूप लॉर्ड आहे, इतके लॉर्ड आहे की यांची श्रीमंती मस्त येत नाही. स्वतःला आम्ही खूप श्रीमंत असे सांगतात. आणि मग त्याच्यामुळे यांचे संबंध मोठ्या मोठ्या लोकांसोबतच आहे. ते बंधू खरात बरोबर आहे, जे पहिल्यापासून होते यांचे स्टार्टिंगपासून त्यांचे घरगुती संबंध ते येणं जाणंही होतं त्यांचं इथं. आणि दुसरी गोष्ट, याचा ते वापर डिपार्टमेंटवरती पण करायचे. महसूल डिपार्टमेंट असेल, इरिगेशन डिपार्टमेंट असेल, पोलीस डिपार्टमेंट असेल, MECB असेल, सगळ्या गोष्टी. आता ते MECBचं कॉन्टॅक्ट असल्यामुळे ते सोलर जे बसवलं ते रस्त्यात बसवले. म्हणजे असे जे प्रकार आहे यांचं खूप धकतं. म्हणजे आमदार खासदार मंत्री वगैरे यांचं एखादं सचिव किंवा इतर प्रशासक वगैरे ऐकणार नाही, पण यांचं ऐकायचं ते कॅप्टन खरातमुळं. काय नाव आहे यांचे? हे गणपत सुरेबा नाबळे, संतोष सुरेबा नाबळे, संतोष अण्णासाहेब आबळे, अण्णासाहेब सुरेबा नाबळे, नानासाहेब सुरेबा नाबळे, भरपूर म्हणजे असे त्यांचे मुलं पण आहे. ते देवी हाना मारा शिवीगाळीचे फौजदारी गुन्हा झालेला आहे. पण त्यावेळेस असंच पोलीस स्टेशनला गेलो, त्यांना ते पाहिलं. नाही तर त्यावेळेस बी ते सकाळी हे झालं. नाही तर ते कॅप्टन खरातनं भरपूर इंटरफेअर केली होती, पण माझ्याकडे व्हिडिओ शूटिंग होती आणि म्हणून मग ते त्यांना काही करता येईना, म्हणून ते पोलीस कंप्लेंट फौजदारी गुन्हा दाखल झाला. नाही तर ते नेहमी आपल्यालाच फौजदारी गुन्हा दाखल करायचा, किंवा डिपार्टमेंटचा आपल्याला त्रास आणि ह्या लोकांचा आपल्याला त्रास, अशी परिस्थिती झाली होती. यांच्या त्या बंधू खरात बरोबर संबंध हे पूर्वीपासून आहे. हे तिथं जात होते आणि ते इथं येत होता. यांच्याकडे ते घरगुती संबंध हे पंचक्रोशीत माहिती आहे. हे तिथंच राहायचे. यांचं तिथं गुळाची फॅक्टरी, हे तर त्यांची गुळाची फॅक्टरी वगैरे आहे काहीतरी असं आहे, पण गुळाची कंपनी टाकली होती त्यांनी. आणि दुसरी गोष्ट, यांचे जे फोटो आहे का धनंजय मुंडेसोबत फोटो आहे, चाकणकर बरोबर फोटो आहे, परत दीपक केसर बरोबर फोटो आहे, शिंदे साहेबांसोबत फोटो आहे, अजून भरपूर लोकांसोबत फोटो, हाके, धनंजय मुंडे वगैरे टोटल हे तिथंच राहतात. त्याच्यामुळे सगळे आणि बहुतेक त्या प्रोग्रामचं जे लोक कोणी येणार आहे, कोणी अतिथी कोणी काय, त्यांचे समजा जे प्रोग्राम असायचे त्यांचे हे मॅनेजमेंटच हे बघत होते इथपर्यंत. हे सगळ्या गोष्टी यांना माहिती असणार आहे. आज ह्या गोष्टी चालू आहे महाराष्ट्रामध्ये, तर ह्या गोष्टी यांच्या सल्ल्याने म्हणजे यांची पण त्यात इन्व्हॉल्वमेंट आहे असं माझं वाटतं. या गोष्टी अशा. आता तुम्ही कोणाकडे तक्रार केली आणि तुम्हाला काय बोलवण्यात आलेलं आहे? मी SITकडे तक्रार केलेली आहे.
आणि मला उद्या बोलवलेलं आहे. मी उद्या त्यांच्याकडे हजर राहणार आहे आणि माझी जी तक्रार त्यांनी मला बोलवलेलं आहे उद्या. तर उद्या हजर राहून मी ह्या गोष्टी कम्प्लिटली मी त्यांना माझ्याकडे जे पेपर्स असतील किंवा ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या मी त्यांना प्रोव्हाइड करणार आहे. काय वाटतं तुम्हाला न्याय मिळेल? मला न्यायाच्या बाबतीत जर म्हटलं तर मला न्यायदेवतेवरचा म्हणजे न्यायावरचा विश्वास नाही राहिला, सरकारवर विश्वास नाही राहिला. पण मग तरी पण आता जीवन जगायचं, लढत राहायचं म्हणून लढायचं आहे, फक्त एवढाच एक विषय आहे.